चिमुकल्यांवरील बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचारानंतर राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांनी त्रुटी असलेला एफआयआर दाखल केल्याची चर्चा असतानाच आता पत्रकारांवर गुन्हा दाखल करायला सुरुवात झाली आहे। एकीकडे या प्रकरणामधील आदर्श शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे गेल्या 8 दिवसांपासून फरार आहेत, तर दुसरीकडे निर्भीडपणे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाच आता या प्रकरणात गोवण्याची तयारी सुरू आहे का असा प्रश्न पडायला लागलाय। बदलापूरमधील आंदोलनाचं वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठोंबरे यांना भिवंडी गुन्हे शाखेनं चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्सही बजावलंय। पीडित चिमुकलींवरील अत्याचाराविरोधात स्थानिक यूट्यूबच्या पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांनी आवाज उठवला। बदलापूरकरांनी केलेल्या शाळेतील वर्गाच्या तोडफोडीपासून ते बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या रेल रोकोपर्यंत सर्व घटना टिपण्यासाठी श्रद्धा ठोंबरे या प्रचंड धावाधाव करत होत्या। हीच धावाधाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्यानं पोलिसांनी थेट त्यांच्यावर दगडफेक, तोडफोड आणि दंगलीचे गुन्हे दाखल केलेत। त्यांना भिवंडी गुन्हे शाखा येथे चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्सही बजावलंय। केवळ बातमीसाठी धावाधाव करताना सीसीटीव्हीत दिसल्या म्हणून श्रद्धा ठोंबरे यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आलंय। मात्र या प्रकरणातील पॉक्सो कायद्याअंतर्गत ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि जे फरार झालेत ते शाळेचे अध्यक्ष आणि सचिव हे गेल्या 8 दिवसांपासून पोलिसांना का सापडत नाहीयेत याचंही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। यावर श्रेया यांनी त्यांची प्रतिक्रिया देत असं म्हटलंय की आंदोलन सुरू होतं तेव्हा मी शाळेतच होते। त्यावेळी माझ्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही होते। पोलीस निरीक्षक जाधव हेही त्यावेळी माझ्या समोरच होते। पण दुर्दैवाची बाब अशी की पोलीस निरीक्षक जाधव यांनी माझ्या विरोधात फिर्याद दिली, परंतु या संदर्भातील सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। मी माझ्या पत्रकारितेचा धर्म निभावत असताना माझ्यावर इतकी मोठी कलमे लावली। मी शाळेवर आणि पोलिसांवर दगडफेक केली असे आरोप लावले। निर्भीडपणे काम करणाऱ्या पत्रकारांना पोलीस टार्गेट करत आहेत का हाच माझा सवाल आहे। मी चौकशीसाठी हजर राहणारे आणि दादही मागणारे। एक महिला म्हणून हा माझ्या अब्रूनुकसानीचाच प्रकार आहे।